तुम्ही आज आलाय, आम्हाला शिकवू नका, आम्ही इथं पहिल्यापासून काम करतो. मी माझ्या वडिलांबरोबर प्रवास केलेला आहे कंपनी चालू झाल्यापासून. ते जवळपास 25 ते 30 वर्ष कंपनीशी रिलेटेड. नवीन मालक येणार ही कन्सेप्ट त्यांना पटणं ह्याच्यामध्ये पिरियड द्यावा लागतो. आता मी जेव्हा जॉईन केलं त्याला माझं वय होतं 23. उखळतं रक्त असतंय, गोष्टी सगळ्या लवकर लवकर पाहिजे असतात. ज्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला आहे त्यांची जर्नी ही वेगळी असते. ज्यांचा घरचा बिझनेस आहे आणि त्यांची पुढची पिढी जेव्हा त्याच्यामध्ये एंटर होते त्यावेळेचा जो स्ट्रगल असतो, हे दोन वेगळे स्ट्रगल आहेत. इक्वली एफर्ट्स मला दोन्हीकडे टाकायला, पण जेव्हा तुमचा घरचा बिझनेस असतो तेव्हा तुम्हाला तुमच्या लेगसीला लिव्ह करून तुम्हाला काम करायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी 2012ला जॉईन झालो. वडील माझे आता 3 वर्षापूर्वी रिटायर झाले. इट रिक्वायर्स ह्यूज अमाऊंट ऑफ पेशन्स, ह्यूज अमाऊंट ऑफ कामनेस. या माइंडसेट पासून ते आजची जर का तुम्ही डेट बघितली तर तेच कामगार मला येऊन विचारतात की सर काय करायचं सांगा, आपल्याला इमिजिएटली ॲक्शन घ्यायचं. सो वी आर लिव्हिंग इन अ एरा जिथं आमचे जे लेबर आहेत तेच आम्हाला सांगतात की सर या क्वालिटीच्या खाली मी तर काय काम करणार. मध्यंतरी आम्ही एका रिसॉर्टला गेलेलो आणि त्या रिसॉर्टला लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड इक्विपमेंट्स होते. ते इतके सुंदर होते आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना इजा होईल असं त्याच्यात काहीच नव्हतं. FRP ह्या मटेरियलमध्ये बनवलेले ते होते असं मला चौकशी केल्यानंतर लक्षात आलं. मला वाटलं कुठला तरी मेट्रो सिटीतला मोठा कुठला तरी प्रोजेक्ट असेल, म्हणून मी जरा जास्त चौकशी केली की अरे इतकं छान. आणि दुसरं पण मला कळालं की छोट्या छोट्या मल्टी स्पेशालिटी जे आपले हॉस्पिटल्स असतात तिथे सुद्धा हे लावलेले आहेत. मग मला आणि उत्सुकता वाटली म्हणून मी चौकशी केली. त्यावेळी लक्षात आलं की निप्लास्ट नावाच्या कंपनीनं हे बनवले आणि नंतर कळलं मला की ती कंपनी आपल्या कोल्हापुरातली आहे. मला इतकं छान वाटलं की अरे इतका सुंदर सेटअप आणि इतकं सुंदर त्याचं मटेरियल होतं ना, आणि कलर्स तर इतके छान होते. मग मी ठरवलं की आपल्या पॉडकास्टमध्ये त्या कंपनीच्या ओनर्सना, त्या कंपनीच्या मार्केटिंग बघणाऱ्यांना आपण बोलवूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ह्या कंपनीविषयी. तर आमच्या विनंतीला मान देऊन आज त्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि मार्केटिंग डायरेक्टर आपल्यासोबत आहेत. नमस्कार निनाद सर. नमस्कार शीतल. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे खरं तर ही कॉम्प्लिमेंट आहे पहिल्यांदाच तुम्हाला दोघांना की ते काय होतं ते, म्हणजे मला इतकं छान वाटलं. आमच्यासोबत जी आलेली लहान मुलं होती ती इतकी खुश होती, म्हणजे मुळात त्यांना रिलॅक्सेशन वाटलं. खरं तर रिसॉर्टला जेव्हा आपण फॅमिली म्हणून जातो त्यावेळी मुलं बऱ्याचदा खूप बोर होतात कारण ते इंडोर गेम्स खेळण्यात काहीही इंटरेस्टेड नसतात. आणि तिथं ते इतकी रमली की 2 दिवस झाली तरी ती शेवटच्या क्षणापर्यंत त्या प्लेग्राऊंड इक्विपमेंट बरोबर होती. तर मला ते छान वाटलं आणि मी चौकशी केल्यानंतर मला समजलं की ती तुमची कंपनी आहे. त्यामुळे मला मुद्दाम आवर्जून तुम्हाला इथं बोलवावंसं वाटलं. मला जाणून घ्यायचं आहे ह्या सगळ्या तुमच्या कंपनीबद्दल आणि ह्या इक्विपमेंटबद्दल. तर सुरुवात मला निनाद सरांबरोबर करायला आवडेल. नक्कीच. सो फायबर हा आमचा कंपनीच्या प्रोडक्शनचा बेस आहे. बरं. फायबर आणि प्लास्टिकमधला सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे फायबर हे काचेपासून बनलेलं मटेरियल आहे आणि प्लास्टिक हे इंजेक्शन मोल्डिंगमध्ये बनतं. त्यामुळे फायबरला सगळ्यात जास्त स्ट्रेंथ असते, ड्युरेबिलिटी खूप जास्त असते. म्हणून तुम्ही जे मटेरियल बघितलं ते युजर फ्रेंडली आहे आणि ते सेफ्टीला पण तेवढंच जास्त चांगलं आहे. म्हणून जेव्हा केव्हा मुलं खेळतात त्या खेळण्यांवरती वगैरे, तर आम्ही सगळ्यात पहिलं ज्यात काळजी घेतो डिझाईनवरती, की मुलं वरतून खाली कशी उलटी पालटी जात असतात आणि त्यामध्ये त्यांना कुठली इजा होऊ नये यासाठी आम्ही स्पेसिफिक डिझायनिंगवरती जास्त चांगलं काम करतो. आणि ह्याच्यात ॲम्पल ऑफ डिझाईन्स अवेलेबल आहेत, ॲम्पल ऑफ कलर्स अवेलेबल आहे. कस्टमरच्या डिमांडप्रमाणे आम्ही 100% कस्टमायझेशन करून सुद्धा प्रॉडक्ट्स हे देत असतो मार्केटमध्ये. म्हणून तुम्हाला एक डिझाईन दुसरीकडे रिपीट दिसणार नाही, बऱ्याच ठिकाणी ते सेपरेटच दिसेल. मला ते खूप आवडलं. म्हणजे मला इतकी उत्सुकता वाटली. मला वाटलं कुठला तरी मेट्रो सिटीमधलं प्रोजेक्ट असेल, पण मला तो आपल्या कोल्हापूरचा आहे म्हटल्यानंतर मला फार छान वाटलं. म्हणून म्हटलं मुद्दाम तुम्हाला बोलवूया आणि तुमच्याशी गप्पा मारूया. मला तुमची ओळखसुद्धा करून द्या. सो मी निनाद मिलिंद कुलकर्णी. मी नायप्लास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. ही कंपनी जवळपास 1986ला माझ्या वडिलांनी चालू केली. त्यावेळेला निशिका फायबर इंडस्ट्रीज या नावानं चालू केली होती आणि नंतर ती निप्लास्ट पार्टनरशिपमध्ये आणि 2015पासून नायप्लास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असा त्याचा एक प्रवास चालू झालेला आहे. नुकत्याच आता येत्या 1 जुलैला कंपनीला 40 वर्ष पूर्ण होते. वाव, क्या बात आहे. शीतल, तुझा काय रोल आहे कंपनीमधला? आता यामध्ये मी आहे CSLLB, त्याच्यामुळे पूर्ण लीगल पार्ट आणि ॲडमिनिस्ट्रेशन पार्ट
आता आमच्या लग्नाला जवळपास 10 वर्ष झाली आहेत. त्यामुळे पहिली वर्ष आहे तसा माझा रोल होताच यामध्ये, की सपोर्टिंग रोल. कारण माझी जॉब आणि प्रॅक्टिस वेगळी आणि बाबा आणि निनाद बघत असल्यामुळे त्यांचा रोल होता. माझा रोल आधी एवढाच होता की जस्ट सपोर्टिंग, की काही लिगल ॲडमिनिस्ट्रेशन जिथं मला गरज पडते किंवा आहे तेवढाच होता. बट रिसेंटली 1.5 ते 2 वर्षापासून मी फुल्ली इन्वॉल्व झाली आहे मार्केटिंग पार्ट बघण्यासाठी, लिगल आणि ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. बाकी प्रोडक्शन आणि ह्या गोष्टी निनाद सरच बघतात. आणि हा रोल असा आहे की 2 वर्ष एक घरचं माणूस त्यामध्ये एक लागतं. कारण जवळ आता माझं बाळ आहे 3 वर्षाचं, त्याच्यामुळं बाबांनी ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं की जेव्हा मला नात किंवा नातू होईल तेव्हा मी पूर्ण रिटायरमेंट घेणार आहे यातनं. त्याच्यामुळे असं होतं की ठीक आहे, घरचं माणूस कोणीतरी ह्याच्यात पडणं महत्त्वाचं होतं. सो इव्हेंच्युअली मी सुद्धा थोडी माहिती घेतली. मला माहिती होतीच, पण असं साईडनं काम करणं आणि इन्व्हॉल्व होऊन काम करणं ह्याच्यात थोडा फरक पडतो. पण गेल्या 1.5-2 वर्षापासून मी ह्याच्यात फुल्ली मार्केटिंग बघतीये, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये. आता प्लेग्राऊंड इक्विपमेंटबद्दल आपण बोलतोय. मला फक्त एक विचारायचं आहे की मगाशी तुम्ही म्हटलं की आधी तुमच्या कंपनीचं नाव वेगळं होतं, तर नीप्लास्ट नायप्लास्ट ह्याच्यामध्ये माझं थोडंसं कन्फ्युजन आहे की हे काय आहे, म्हणजे एकच कंपनी आहे ना? सो पूर्वी आमची कंपनी निशिका फॅब्रो इंडस्ट्रीज म्हणून होती. माझ्या आईचं नाव निशिगंधा आहे, सो निशिगंधा फॅब्रो इंडस्ट्रीज या नावानं होती. आणि कालांतरानं त्या कंपनीचं नाव आम्ही, कारण का एवढं मोठं नाव घेणं पण अवघड व्हायला लागलं, म्हणून आम्ही ते NI-प्लास्ट इंडिया असे कंपनीचं पार्टनरशिपचं नाव ठेवतो. त्याच्यानंतर एक 2015पर्यंत ती पार्टनरशिप फर्म आम्ही अशीच रन केली. आणि जेव्हा मी बिझनेसला जॉईन झालो 2012-13मध्ये, जेव्हा आम्ही डिसाईड केलं की ह्याचं प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपल्याला आता कन्व्हर्ट करायची गरज आहे, कारण का मार्केट डिमांड पण तशी आहे आणि एक तुम्हाला त्याचं ते रेप्युटेशन वेगळं मिळतं बिंग अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. सो त्यावेळेला वी हॅव गॉन टू सम न्युमरॉलॉजिस्ट आणि त्यांच्या थ्रू आम्हाला त्यांनी सगळे मध्ये डॅश किंवा डॉट द्यायचं नाही, सो त्यांनी आमचं नाव नायप्लास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असं करून दिलं. मग तेव्हापासून आता ही कंपनी नायप्लास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अशी बाजारामध्ये अवेलेबल आहे. ओके. आता तुम्ही आत्ता बोललात की मी कंपनी जॉईन केली, तर ते मला लक्षात नाही आलं. म्हणजे तुम्ही हा वडिलोपार्जित बिझनेस आहे तुमचा, मग तुम्ही जॉईन कधी केली कंपनी? सो बेसिकली माझ्या वडिलांनी चालू केली 1986ला कंपनी, आणि मी 2009 ते 2012 परदेशात शिकायला होतो फॉर दी इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स मी केला. 2012 डिसेंबरला मी आमच्या कंपनीला जॉईन झालो. माझ्या वडिलांना मी त्यावेळेला जॉईन केलं. मग तुम्ही जेव्हा कंपनी जॉईन केली, वडील बघत होते, बरोबर आहे? मग तो काळ म्हणजे वडिलांच्या देखरेखीखाली जी कंपनी होती तेव्हा आणि त्यानंतर तुम्ही जॉईन केलं, मग हा जो पूल असतो ना, थोडक्यात म्हणजे एका पिढीकडनं बिझनेस दुसऱ्या पिढीकडे हँडओव्हर होतो, हा मधला जो पूल होतो तो तुम्ही कसा काय हँडल केला? कारण त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात. राईट. सो बेसिकली हे जे नवीन बिझनेसमन्स जे आहेत, ज्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला आहे, त्यांची जर्नी ही वेगळी असते. आणि ज्यांचा घरचा बिझनेस आहे आणि त्यांची पुढची पिढी जेव्हा त्याच्यामध्ये एंटर होते, त्यावेळेचा जो स्ट्रगल असतो, हे 2 वेगळे स्ट्रगल आहेत. इक्वली एफर्ट्स मला दोन्हीकडे टाकायला लागतात. पण जेव्हा तुमचा घरचा बिझनेस असतो त्यावेळेला तुम्हाला तुमच्या लेगसीला लिव्हअप करून तुम्हाला काम करायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी 2012ला जॉईन झालो. वडील माझे आता 3 वर्षापूर्वी रिटायर झाले, म्हणजे क्लोज टू 10-11 इयर्स ही जी लेगसी आहे त्यांची जाणून घेऊन, लोकांना कम्युनिकेट करून, स्वतःचा एक फुटप्रिंट त्याच्यावरती ठेवून मग पुढं सरकायची जी जर्नी होती ही खूप वेगळी होती माझी. कारण का आय स्टील रिमेंबर जेव्हा मी 2012ला आमच्या फॅक्टरीमध्ये जॉईन झालो होतो, मी बघितलं की बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मी परदेशातनं शिकून आलो आहे, ज्या आपण इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करू शकतो आणि त्याच्यातनं आपल्या कंपनीला आजच्या जगाला जी रिक्वायरमेंट आहे त्याच्या पण आपण पोचवू शकू. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक होम बिल्ड बिझनेसमनला जी असते, म्हणजे सेकंड जनरेशनला, ते माझ्याशी कनेक्ट करू शकतील की तुम्ही कंपनीला तेव्हा कन्व्हिन्स करू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या हेडला कन्व्हिन्स करू शकता. लेट्स से माझे वडील हे माझे हेड होते आमच्या कंपनीचे, ते जोपर्यंत सॅटिस्फाईड होत नाहीत माझ्या आयडियाजबरोबर, माझ्या क्रिएटिव्हिटीबरोबर, मी पुढच्यांना काय कन्व्हे करणार. सो इट टुक मी 2.5 years टू कन्व्हिन्स हिम की बाबा आपल्याला हे करायला पाहिजे, बाहेरच्या कंपन्या हे करतायत.
काही अशा स्ट्रॅटेजीज आपण इम्प्लिमेंट जर का केल्या किंवा करू शकलो तर आपल्याला त्याचा बेनिफिट कसा घेता येईल. तर त्याचं एक सिम्पल उदाहरण मी सांगेन शॉर्टमध्ये, की आम्ही पहिली स्टेप घेतली, आमच्याकडे सगळा स्टाफ होता तो पेरोलवरती होता त्यावेळेला 2012 साली. सो आम्ही असा विचार केला की त्यातले काही कामगार किंवा काही वर्कर्स जर का आपण कॉन्ट्रॅक्टवरती कन्व्हर्ट करू शकलो तर आपण त्याच्यातनं प्रोडक्शन रेट वाढवू शकतो. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात वीकेस्ट लिंक जी असती दॅट इज लेबर. कारण का त्यांनी माझ्या वडिलांबरोबर प्रवास केलेला आहे कंपनी चालू झाल्यापासून. ते जवळपास 25 ते 30 वर्ष कंपनीशी रिलेटेड आहे. नवीन मालक येणार ही कन्सेप्ट त्यांना पटणं ह्याच्यामध्ये पिरियड द्यावा लागतो. इट रिक्वायर्स ह्यूज अमाऊंट ऑफ पेशन्स, ह्यूज अमाऊंट ऑफ कामनेस, पेशन्स आणि शांत डोक्यानं काम करायला लागतं. आता मी जेव्हा जॉईन केलं त्याला माझं वय होतं 23 फक्त. ॲट द एज ऑफ 23 आय जॉईन माय फादर्स कंपनी. सो एकतर उखळतं रक्त असतं, गोष्टी सगळ्या लवकर लवकर पाहिजे असतात. आणि इन जनरल जेव्हा तुम्ही परदेशातनं इकडे येता, परदेशातल्या ज्या रीतिरिवाज असतात की तुम्ही म्हटलं की गोष्टी इकडच्या इकडे तुम्ही करू शकता कारण का टेक्नॉलॉजीच तशा आहे, तसं इथं अजून त्यावेळेला ते अवेलेबल नव्हतं. सो माझा चॅलेंज असा होता की कामगारांना कन्व्हिन्स करणं. मग मी टर्न बाय टर्न प्रत्येक कामगारावर बोललो. त्याच्यामध्ये मला 1-2-3 कामगार असे पण भेटले की ज्यांनी मला अपफ्रंट सांगितले की बाबा तुम्ही आज आलाय, आम्हाला शिकवू नका, आम्ही इथं पहिल्यापासून काम करतो. या माइंडसेटपासून ते आजची जर का तुम्ही डेट बघितली तर तेच कामगार मला येऊन विचारतात की सर काय करायचं सांगा, आपल्याला इमिजिएटली ॲक्शन घ्यायच्यात. सो ही जर्नी जी असती ही प्रत्येक सेकंड जनरेशन ओनरला जगावीच लागते आणि इट रिक्वायर्ड्स अ टाईम. सो माझ्या करत्या अर्ली एजमधले माझ्या मते मी एक 6 ते 7 वर्ष त्याच्यावरती घालवले. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझ्या वडिलांना वाटलं की येस हा आता काहीतरी बनवू शकतो, काहीतरी करू शकतो, तर त्यांनी ठरवलं की त्यांनी एक रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे द्यायला चालू केल्या फॅक्टरीजच्या, कंपनीच्या. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ते रिटायर झाले आता सोलली कंपनी ही मी रन करतो आणि शीतल ही मला मदत करतायत मार्केटिंग डायरेक्टर म्हणून. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजीज त्या ठेवत आहेत. आणि जशा त्या म्हणल्या की घरचा हात असणे ऑलवेज ब्लेसिंग टू द बिझनेस. आता शीतल तुझं CS झालंय बरोबर, त्यामुळे तुझं जे काम करायची जे क्रायटेरिया होता तो टोटली वेगळा होता. तू कॉर्पोरेट लेवलला काम केलेलं आहेस. राईट. त्यानंतर ठीक आहे घरची कंपनी आहे आपली, आपण जॉईन करतो, पण तिथलं म्हणजे सरांचं जसं झालं तसं तुझ्या बाबतीत पण झालं असणार की ते समजून घेणं आणि त्यानंतर तुझं एक स्वतःचं एक तिथं मार्क ठेवणं. राईट. आणि कामगार कायदे वगैरे ह्याच्याबद्दल पण तू काम करतेस. बरोबर. तर त्याचा तुला तुझ्या शिक्षणाचा कितपत फायदा झाला नवीन तुझ्या कंपनीसाठी? येस. पहिला तर मला हे सांगायला आवडेल की ही जी फेज आहे की बिझनेसमन आणि एक एम्प्लॉई त्यामध्ये, सो म्हणजे थोडासा जोक पार्ट म्हणता येईल यामध्ये की मी 14 वर्ष ॲज अ एम्प्लॉई काम केलं ॲज अ कंपनी. इवन इफ आय वॉज वर्किंग विथ द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, पण आय वॉज अ एम्प्लॉई. राईट. आणि मग इथे जेव्हा आल्यानंतर मी टेबलच्या या बाजूला बसले, ओनर्सच्या साईडला बसले, जे की मी पलीकडे बसायचे. सो ती जी माझी मेंटॅलिटी होती की बाबा एम्प्लॉईजच्या बाजूने किंवा आहे. आता सरांचं असं असायचं की नाही हे चहा मिळणार नाही आहे किंवा आज हे देणार नाही आहे, ही सुट्टी मिळणार नाही आहे. तर आमच्यात मी त्याला म्हणायचे अरे असं कसं, कामगारांना का काय सुट्टी द्यायला पाहिजे, हे सगळ्या फॅसिलिटीज द्यायला पाहिजे. पण समहाऊ नंतर अशा गोष्टी मी जेव्हा बसले तिथे की समजून घेतले की आपण फक्त एक एम्प्लॉई म्हणून स्वतःचा बिझनेस किंवा एक घर बघतो, पण ॲज अ ओनर तुम्हाला त्या 40 लोकांच्या घराचा विचार करायचा असतो आणि एकाला लावलेली स्ट्रॅटेजी ती सगळ्यांना लावायला लागते. आणि दोन्ही बाजूनी विन विन सिच्युएशन हवी खरं तर. पण मग मी हे पण बघितलं की कामगार असं म्हणणं नाही की त्याच्यावरती आपण अवलंबूनच असतो, दोघं एकमेकांची गरज असते. पण समहाऊ जर एखाद्या गोष्टीचा कामगार गैरफायदा घेत असतील तर त्याच्या स्ट्रॅटेजीज कसं आहे की त्यांना काही न बोलता, म्हणजे हे डेफिनेटली आय शुड गिव्ह क्रेडिट टू निनाद सर की त्यांनी ते इतक्या छान पद्धतीने सांभाळलं की त्यांनाही कळलं नाही आणि कंपनीची बाजूही हे झाली. म्हणजे फ्रँकली सांगायचं तर काही असं करतात की ओव्हरटाईम असतो आपल्याला, आणि हा कामगार कायदा किंवा ही त्याचीच त्यांचीच माझ्याकडे एक कंप्लेंट असते की ओनर्सच्या बाजूने काय आहे.
की सगळे आहेत कायदे ते कामगारांच्या बाजूनी आहेत. पण आता अशी सिच्युएशन काही ठिकाणी घडलेली त्यांनी पण पाहिली आणि असं ह्याच्यामध्ये की एकच आमचं आता फ्ल्यूम्स आहेत किंवा आम्ही जे वॉटर मेजरिंग डिव्हाइसेस बनवतो किंवा हे खेळणी आणि हे बनवतो त्याचा एक टाइम पिरियड आहे की तेवढ्या ह्याच्यात ते व्हायलाच पाहिजे. बट समहाऊ असं व्हायला लागलं की नंतर तोच आयटम आहे तो 1 दिवसावर किंवा 2 दिवसावर किंवा वेळ लागायला लागला. मग त्याला आहे की मग आमचा ओव्हरटाईम झाला. मग ओव्हरटाईम आहे तर मग ते जसं म्हणाले की मग आम्ही ते कॉन्ट्रॅक्टवरती लोक घ्यायला चालू केली किंवा चेंजेस केले की बाबा हा तू कधी देणार आहेस की बाबा हेच आयटम हा जो 2 दिवस लागतोय ना हा एका दिवसात मी देतो तुला, तू कमव आणि पैसे घेऊन जा, किती आयटम बनवायचे थोडं. ऑटोमॅटिकली ते 2 दिवसाचं 1 वरती आलं आणि त्या गोष्टी. सो ह्या गोष्टींना की तो कामगार व्यवस्थित काम करतोय की नाही किंवा तो जर गैरफायदा घेत असेल तर ह्याला कुठेही लॉ नाहीये या बाबतीत. तर त्याला मार्ग कसे ट्रिकनी काढायचे तर हे बिझनेसमनच त्याच्या ह्याच्यातनं करू शकतो. सो मी सुद्धा या गोष्टी शिकत गेले की बरोबर आहे की ह्या टेबलच्या या बाजूला बसणं तितकं सोपं नाहीये. सो मग असं हळूहळू मी पण बऱ्याचशा गोष्टी शिकले कारण डिस्कशन व्हायचं त्यामध्ये. आणि पहिल्यापासून कसं आमचं तेवढंच डिस्कशन व्हायचं कारण स्ट्रॅटेजीज आमच्या दोघांच्या वेगवेगळ्या आहेत की बिईंग अ बिझनेसमन त्याच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या आहेत, बिईंग अ प्रोफेशनल किंवा आहे माझे सिस्टीम्स माझ्या काही गोष्टी तरीके वेगळे आहेत. सो आम्ही तो कधी क्लॅशेसमध्ये आणला नाही की तू तुझ्या वेनी काम कर मी माझ्या वेनी काम करते. पण आम्ही वी डिस्कस्ड की हे असं झालंय हे असं झालंय आणि त्यामध्ये त्याची चिडचिड व्हायचीच नो डाऊट त्यामध्ये की कसं आहे किंवा हे जो की चेंजिंग टाइम आहे, अडॉप्शन टाइम ऑफ न्यू बॉस किंवा हे आपले सगळे ट्रॅडिशनल वेनी आहेत की आजपर्यंत बाबांचं ऐकायचं आहे आणि एकदम येऊन आता निनाद ऐकायचं आहे. तर त्यांनाही तो चेंज ॲक्सेप्ट करायला वेळ गेला, निनाद सरांना पण तो ॲक्सेप्ट करायला तो म्हणजे गेला. पण टुडे दिस इज अ सिच्युएशन की द ग्रोथ टाईम किंवा ज्या सगळ्या गोष्टी आम्ही बऱ्याचशा गोष्टी सिस्टीम्स चेंज केल्या तर ते खूप फायदेशीर ठरतंय. सो वी आर वे अवे टू गो की आहेत अजून बऱ्याचशा गोष्टी. नाही हळूहळू होणारे बदल असतात ना, हे काय एकदम झपकन होणारे बदल नसतात. आता मी मगाशी बोलले तसं त्या रिसॉर्टमध्ये मी ते इक्विपमेंट्स बघितले तुमचे, ठीक आहे. मला असा प्रश्न विचारायचा आहे की एखादा प्रोजेक्ट तुमच्याकडे येतो, ठीक आहे, रिसॉर्टचं काम चालू असताना तो प्रोजेक्ट तुमच्याकडे येतो. हां, मग ती प्रोसेस तुमची कशी असते? म्हणजे तुम्हाला समजा कनेक्शन मिळालं, एखाद्याचं रिसॉर्ट चालू आहे आणि तिथे असं लहान मुलांना खेळण्यासाठी काही इक्विपमेंट्स तिथं इन्स्टॉल करायचे आहेत, तर ही संपूर्ण प्रोसेस तुमची कशी असते? म्हणजे साईट बघायला जाण्यापासून ते इन्स्टॉलेशनपर्यंत हे मला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. सो बेसिकली सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की आम्ही त्या कस्टमरशी, वेदर ही इज ओनर ऑर मॅनेजर ऑफ दॅट पर्टिक्युलर साईट, आम्ही त्यांच्याशी ब्रीफ डिस्कशन करतो फोनवरती की तुम्हाला काय करायचं आहे. दुसरी आमची रिक्वायरमेंट असते की तुमच्याकडे जागा किती, कारण का जागा ठरवती तुम्हाला काय डिझाईन आम्ही देऊ शकतो. तिसरी रिक्वायरमेंट असते की बाबा आता आजकाल हा ट्रेंड आला आहे की बऱ्याच रिसॉर्टला स्विमिंग पूल आणि वॉटर पार्क सेट्स असतात. करेक्ट, ह्याच्या आधी नव्हता. कधीतरी एखाद्या रिसॉर्टला स्विमिंग पूल मिळायचा, बाकी सगळीकडे खेळणीच असायची. सो तो पॅटर्न चेंज करायला आम्ही बरंच त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकले. सो वी आर दी ओनली कंपनी, ऑर आय कॅन से वी आर दी फर्स्ट कंपनी हू ब्रिंग्ज अप टू दी मार्केट की आम्ही कॉम्पॅक्ट वॉटर पार्क सेट्सची कन्सेप्ट आणली मार्केटमध्ये. म्हणजे तुम्ही जे त्या रिसॉर्टमध्ये बघितलं असेल, ज्या स्लाईड्स आहेत ज्या स्विमिंग पूलला लागून असतील किंवा त्याच्या आजूबाजूला असतील, सो तुमच्याकडे स्विमिंग पूलचा एरिया किती आहे, लेट्स से 20x20 आहे किंवा 20x40 आहे, मागं जागा किंवा साईडला जागा किती मिळते त्याच्यावरती अट्रॅक्टिव्ह डिझाईनमध्ये आम्ही तुम्हाला स्लाईड्स तयार करून देतो. इट ब्रिंग्स अ लक्झरी अम्युनिटी टू दी टेबल. जेव्हा ते त्यांच्या कस्टमरला कोट करतात ती अम्युनिटी ॲड करून कोट करतात. सो आम्ही पहिला फोनवर डिस्कस करतो, त्याच्यानंतर आमची ठरते ती साईट व्हिजिट. तो भले आम्हाला त्यानं जरी ड्रॉइंग पाठवलं की बाबा माझ्याकडे एवढी जागा आहे, ही जागा आहे, ती जागा आहे, जोपर्यंत आम्ही स्वतः जागा बघत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना कुठलेही कन्फर्मेशन्स देत नाही की तुम्ही सांगताय तेच डिझाईन आपण इथं बसू शकतो. कारण का कसं असतंय, तुम्ही जर का क्रिएटरच्या डोक्यानं जर का बघितलं, विचार केला, तर तो एका नजरेत सांगतो की इथं हे नाही, ह्याच्याबरोबर ही गोष्ट सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. लेट्स से तुम्ही तिथं तुम्हाला एक 50x50ची जागा आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये 20x30चा स्विमिंग पूल पण टाकू शकता. त्याच्याबरोबर त्याच्यात तुमचा वॉटर पार्क सेट पण बसतो, पूल बेड पण येतो. त्याच्यानंतर तुम्हाला
गार्डन इक्विपमेंट्स पण मिळतात, तुम्ही तिथं बेंच पण देऊ शकता. बरोबर. एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या ज्या एका फोनवरती डिस्कस होऊ शकत नाही. सो विजिट इज मॅन्डेटरी. जेव्हा आम्ही त्यांना ड्रॉइंग करून पाठवतो त्यांच्याकडनं एक फायनल कन्फर्मेशन की या वी आर गुड टू गो. बरोबर. मग त्याच्यानंतर आमची प्रोडक्शन प्रोसेस चालू होती राईट आफ्टर वी रिसीव्ह कन्फर्मेशन. अमाऊंट ऑफ ॲडव्हान्स फ्रॉम दी कस्टमर. आणि त्याच्यानंतर एक टाईम पिरियड दिलेला असतो की त्या टाईम पिरियडमध्ये आम्ही त्यांना ते सप्लाय करतो आणि इन्स्टॉलेशनला लेट्स से अनादर अ वीक ऑफ टाईम और 2 वीक्स ऑफ टाईममध्ये आम्ही त्यांना सगळं हँडओव्हर करतो. आणि त्याच्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिस ॲक्च्युली बिईंग अ फायबर इंडस्ट्री आम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस फार कमी लागते, कारण का त्याच्यामध्ये ब्रेकेज हा ऑप्शन फार कमी, ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे, लॉन्जिट्युडी त्याची जास्त चांगली, ड्युरेबिलिटी खूप चांगली आहे. सो हा त्रास होत नाही त्याला. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला रिसॉर्टच्या बाबतीतलंच द्यायचं झालं तर गडिंग्लजची आमची एक पार्टी होती आणि त्यांना रिसॉर्ट बांधायचं होतं, फ्लॅट लँड होती त्यांची. त्यांना आम्ही सगळं ड्रॉइंग करून दिलं. नंतर ते म्हणाले की आम्हाला स्विमिंग पूलच्या आतला पण सेट पाहिजे, स्विमिंग पूलच्या बाहेरचा पण सेट पाहिजे. मग स्विमिंग पूलच्या बाहेरनं आम्ही 30 फुटावरनं त्यांना वॉटर पार्क स्लाईड्स दिल्या आणि स्विमिंग पूलच्या आतमध्ये ते म्हणाले आम्हाला आळीच्या शेपमध्ये सेट पाहिजे. मग त्यांच्या या रिक्वायरमेंटला आम्ही तसं कस्टमाइज करून एक्झॅक्टली आळीच्या शेपमध्ये त्यांना आतमध्ये प्लेग्राऊंडचा सेट जो स्विमिंग पूलच्या आत आहे तो तयार करून दिला. प्लस बिईंग अ रेस्टॉरंट ओनर और रिसॉर्ट ओनर त्यांच्याकडे फंक्शन्स होतात, सो त्याला रिलेटेड आम्ही त्यांना सेल्फी पॉईंट्स दिले की त्यांना आम्ही विंग्स दिल्या. डोहाळ जेवणाचे कार्यक्रम होतात त्यांना अर्धा चंद्र दिला. त्यानंतर कपल रिंग एक आमचा एक ॲटम आहे. असे आम्ही बरेचसे त्यांना ॲटम्स दिले. एक बोट स्विंग म्हणून आमचा खूप छान ॲटम आहे जो स्विमिंग पूलच्या साईडला किंवा गार्डनमध्ये खूप छान दिसतो. असे बरेच विविध प्रकारचे आम्ही त्यांना ॲटम्स प्रोक्युअर करून दिले, आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करून दिले आणि ही इज मोर दॅन हॅपी. आज त्यांना त्याचा खूप चांगला फायदा मिळतो आणि आम्हाला अशा टेस्टिमोनीज पण येतात त्यांचे की वी आर व्हेरी मच हॅपी विथ द क्वालिटी ऑफ द मटेरियल अँड सर्व्हिस ऑफ द मटेरियल. त्यामुळे आम्हाला रिपीट आणि रेफरन्स कॉल्स हे खूप जास्त आहेत कस्टमर्सकडनं. आता तुमचा ह्या प्लेग्राऊंड इक्विपमेंट हा जो क्रायटेरिया आहे तुमच्या कंपनीचा, ह्याच्यामध्ये सगळ्यात छोटा प्रोडक्ट कुठला आहे आणि सगळ्यात मोठा प्रोडक्ट कुठला आहे हे मला ऐकायला आवडेल. सो सगळ्यात छोटा आय वुड से आम्ही प्री प्रायमरी स्कूल्सना जे आपल्या लहान बाळांच्या स्कूल्स असतात प्ले ग्रुपवाले, तर त्यांना आम्ही रॉकिंग फिश देतो जो की अगदी एवढासाच ॲटम आहे. लेट्स से आपण 2 फूट बाय 1 फूट एवढाच ॲटम आहे. पण त्याच्या मागचं आम्ही डिझाईन पण असं केलं की नॉट ओन्ली स्कूल, एखाद्या कपलनं जरी घेतलं त्याला एक छोटंसं बाळ आहे आणि त्यांना त्याला गार्डनमध्ये घेऊन जायचं आहे तर तो रॉकिंग फिश ते 2 व्हीलरच्या मध्ये घालून सुद्धा घेऊन जाऊ शकतात. ते बाळ त्याचं एन्जॉय करू शकते, कपल त्यांचे एन्जॉय करू शकतात. म्हणजे ते एवढं हलकं असतं वजनाला, एवढं हलकं असतं. पण वी अश्योर और वी गॅरंटी ऑल्सो की आपल्यासारखा माणूस बसला तरी ते तुटत नाही. हो, क्या बात आहे. इतकी आम्ही त्या डिझाईनला काळजी घेतलेली आहे. हा. कारण माझ्या डोक्यात तोच विचार आला की एवढं हलकं आहे म्हटल्यानंतर ते क्रॅक होऊ शकतं ना, कारण ते नेणार आपण ठेवणार ते मूल कसं पण त्याच्यावर. सो ह्याच्या मागची थॉट प्रोसेस कशी असते, बऱ्याचदा हा जो ॲटम आहे किंवा हे ॲटम लिस्ट जी आहे ती प्रायमरी स्कूल्सला वापरली जाते. मग प्रायमरी स्कूल्स आर रन बाय लेडीज ऑल ओव्हर दी वर्ल्ड और इंडिया आय कॅन से. सो त्यांच्या एका हातात बाळ असते, दुसऱ्या हातात 2 बोटात ते इक्विपमेंट त्यांना उचलता यायला पाहिजे. या थॉट प्रोसेसनं आम्ही तयार केलेलं असतं ज्याच्यात बाळांची सेफ्टी असते, ते कशी पण इकडे तिकडे पडू देत. दॅट इन्स्ट्रुमेंट शुड नॉट हार्म द बेबी. बरोबर. आम्ही ह्या सगळ्या बाजूने विचार करून एक प्रॉडक्ट तयार करतो, मार्केटमध्ये आणतो आणि मग त्याच्यावरती त्याचा सेल आणि हे सगळ्या गोष्टी चालू होतं. आणि सगळ्यात मोठा तुमचा प्रोजेक्ट? सगळ्यात मोठा प्रोजेक्ट हा वॉटर पार्क सेटचाच आहे आमचा, जो की आता मी तुम्हाला मगाशी सांगितला 30 फुटाच्या ज्या आमच्या स्लाईड आहे तो सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. कारण का तो चॅलेंजिंग पण होता आमच्यासाठी. 30 फुटावरनं जेव्हा स्लाईड सोडायला लागतात त्याला भरपूर गोष्टींचा विचार करायला लागतो, स्ट्रक्चरचा विचार करायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाची सेफ्टी असते की 30व्या फुटावरनं जो माणूस जातो तो पाण्यात बसून खाली येतो. त्यामुळे तो काय स्पीडने येतोय आणि अँगलला कुठे बाहेर पडणार नाही ना स्लाईडमधनं, ही सगळी काळजी घेऊन आम्ही त्यांना सगळं डिझाईन सेट करून देतो. आणि ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे करता तुम्ही? कारण आता 30 फूट म्हटलात ना तुम्ही, मग तेवढी जागा मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुमचं कुठे आहे? सो आमचं गोकुळशिरगाव MIDCला W16 म्हणून आमच्या कंपनीचा नंबर आहे, नायप्लास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तिथं हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग चालतं, तिथंच इन्स्टॉलेशन होतं, क्वालिटी कंट्रोल पण तिथंच होतं. आणि जोपर्यंत आमच्या लेवलला क्वालिटी कंट्रोल त्याचं फायनलाइज होत नाही तोपर्यंत आम्ही डिस्पॅचच करत नाही. सो वी आर लिव्हिंग इन अ एरा जिथं आमचे जे लेबर आहेत तेच आम्हाला सांगतात की सर या क्वालिटीच्या खाली मी तर काही काम करणार नाही.
तुम्हाला कोणाकडनं घ्यायचं त्याच्याकडनं करून घ्या. अरे वा. त्यामुळे आम्ही पण ते विचारत नाही, कारण का आम्हाला ते एकतर जमत पण नाही. आणि आम्ही कस्टमरला सुद्धा तेच सांगतो की भले आम्हाला 1-2 रुपये कमी मिळू देत, बरोबर. 1-2 रुपयाचा तोटा होऊ दे, पण तुम्हाला क्वालिटी जी बाकीच्यांना आम्ही देतोय सगळ्यात उत्तम क्वालिटीचं मटेरियल तेच आम्ही तुम्हाला पण देणार. बरोबर. तर ह्याच्यावरती आम्ही ठाम असतो. ओके, आता ज्यावेळी साईट व्हिजिटला सर जातात त्यावेळी तू त्यांच्यासोबत जातेस का तुझं बॅक ऑफिसचंच काम असतं कायम? समहाऊ आता या गोष्टी आहे की मी जिथं जमेल, कारण आय हॅव अदर थिंग्स टू डू. त्यामध्ये मोस्टली माझा सध्या फोकस आहे मार्केटिंग वरती, की कॉलिंग करणं, त्यांच्या रिक्वायरमेंट्स घेणं. आणि जेव्हा मला असं वाटतं की नाही आय शुड गो देअर, की काय आहे किंवा कसं आहे, मग त्यावेळेला मी अगदी आवर्जून साईटवरती जातो. म्हणजे दोघं जण मिळून, की मलाही थोडा अंदाज येतो आणि थोडंसं क्रिएटिव्ह माझंही नेचर असल्यामुळे की मी रिलेट करू शकते की बाबा हे आहे. मग आणि ऑब्व्हियसली मार्केटिंग डायरेक्टर माझी थोडी जे आहे की इफेक्टिव्ह होतं की सर बघा तुम्ही इथं हे घेऊन बघताय का, किंवा आमच्याकडं या गोष्टी पण मिळत आहेत की तुम्हाला पाहिजे तर आपण ते छान तुमचं इनग्रेव्ड असेल या गोष्टी तर त्या पण करू शकतो इथे, की बेंचेस आहेत किंवा छान काहीतरी एखादी करू शकतो. आम्ही आता रेनबो एक लाईन नवीन चालू केली आहे, की रेन डान्ससाठी फक्त जे आधी असायचं की वरनं पाणी पडतं, तर त्याच्यामध्ये आम्ही रेनबो लाईन केली आहे, की ते रेनबो कलर्सच्या ह्याच्यातनं रेन डान्स आहे. किंवा त्या ह्याच्यामध्ये की खूप छान वेगवेगळे प्रोडक्ट्स आम्ही सजेस्ट करतो की मग हे छान वाटेल. मग त्यांनाही ते आवडतं की हां आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे, की बाकीच्या रिसॉर्ट्सपेक्षा असेल तर ते थोडं अट्रॅक्टिव्ह जास्त होतं. सो हां त्यामध्ये येस. आणि मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये आता बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी आपण पाहतोय, की रील्स थ्रू असेल किंवा बिफोर आफ्टर असेल, की कॉलिंगसाठी लोकांना म्हणजे ज्या आहेत की आता बऱ्याचशा आम्ही प्लॅटफॉर्म्स पण यूज करतो आणि सोशल मीडियावरती पण पोस्ट आणि त्या असतातच सगळ्या गोष्टी, तर ते वापरून प्लस आपण जिथे जाऊन की कॉलिंग करून ह्या गोष्टी करतोय. म्हणजे ओके, म्हणजे त्याच्यामध्ये तुझा रोल तो सुद्धा आहे, म्हणजे साईट वर पण तुझा रोल आहे. हा आत्ता सध्या कमी आहे त्या साईट रोलमध्ये, पण कुठे जर रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच आम्ही ते जातो. हो येस. आता डस्टबिन तुम्ही बनवता ना? करेक्ट. मग डस्टबिन मधले कुठले कुठले प्रकार आहेत? सो आपल्याकडे वेगवेगळ्या शेप्समध्ये डस्टबिन्स आहेत. सो आपण ज्या बघतो त्या फक्त चौकोनी डस्टबिन असतात, आम्ही त्यात काम करत नाही. सो बिंग अ क्रिएटिव्ह कंपनी आम्ही आमच्याकडे पेंग्विन डस्टबिन आहे, पेंग्विन शेपची, रॅबिट शेपची आहे, जोकर शेपची, हॅपीमॅन शेपची आहे, कलश डस्टबिन आहे जी मंदिरात लागते, त्याच्यानंतर डॉल्फिन आहेत आणि असे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आता आम्ही नवीन कन्सेप्ट आणतोय ती झाडाचा जो बुंदा असतो त्या बुंदाच्या शेपचे आम्ही डस्टबिन्स आता आणतोय. सो आम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या डिझाईन्सवरती काम करत असतो, कारण का मार्केट ऑलवेज रिक्वायर समथिंग न्यू. त्यांना कसं असते कस्टमरला की ह्याला दिले पण मला नको, मला ते नाही, मला काहीतरी वेगळं पाहिजे. सो बिंग अ मॅन्युफॅक्चरर आम्ही त्यांना तो ॲडव्हान्टेज द्यायचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेला. आता गार्डन इक्विपमेंट्स हा एक व्हेरियंट आहे तुमच्या कंपनीचा. अदर दॅन दॅट तुमचे काय व्हेरियंट आहेत, म्हणजे तुमच्या कंपनी मध्ये काय बनतं ह्याच्या पलीकडे? सो ॲक्च्युली कसं मॅडम की गार्डन इक्विपमेंट्समध्ये आम्ही गेले 15 वर्षात आहे, म्हणजे 2010 लेट्स से 2007 पासून आम्ही गार्डन इक्विपमेंटमध्ये ॲक्च्युली आलो. आमचं जे मेन जे आमचा कोर प्रॉडक्ट आहे दॅट इज कॉल्ड इरिगेशन प्रॉडक्ट्स. सो बेसिकली इरिगेशनमध्ये आपण जे पेपरमध्ये वाचतो की आज कोयना धरणातनं 1,00,000 क्युसेक्सचा विसर्ग सोडला, वाचतो आपण पावसाळ्याच्या दिवसात, पावसाळ्याच्या आधी. सो ते कोयना धरणाला सांगते कोण, तर तिथं आमचे इक्विपमेंट्स काम करतात, तिथं आमचे इन्स्ट्रुमेंट काम करतात. सो वॉटर मेजरिंग डिव्हायसेस हा आमचा कोर बिझनेस आहे, जो आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये काम करतो आणि तो जवळपास आम्ही भारतातल्या 8 राज्यांमध्ये सप्लाय करतो. आणि फॉर दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट आम्ही वी कॅन प्राऊडली से की आमच्या कंपनीला वर्ल्ड बँकेच्या लोकांनी 2 वेळा व्हिजिट दिलेली. आणि स्वीडनचे देश बोरा म्हणून आले होते आणि इंडियामधून सत्यदेव मूर्ती सर म्हणून होते. हे ऑलमोस्ट माझ्या मते 1987ला एकदा त्यांनी आमच्याकडे व्हिजिट केली, 1992ला आमच्याकडे व्हिजिट केलेली आहे. आणि त्यांनीसुद्धा आमचा प्रॉडक्ट हा ॲप्रिशिएट केला आणि त्यांनी तो वरती धरून ठेवला की बाबा या प्रॉडक्टला डिमांड मिळायला पाहिजे.
आम्हाला जी पहिली ऑर्डर मिळाली ती वर्ल्ड बँकेच्या फंडिंगमध्ये इरिगेशन डिपार्टमेंटकडनं मिळाली होती. हां. आणि याचे आमच्याकडे पेटंट्स पण आहेत. जे आमचं 1997ला पहिलं पेटंट होतं. आता दुसरं पेटंट आम्ही त्याच्यावर रजिस्टर केलेलं आहे विथ दी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डर सिस्टम्स. सो हा एक आमचा मेन कोर व्हेरियंट आहे. आणि दुसरा जो आमचा व्हेरियंट आहे तो दॅट इज कॉल्ड बायोगॅस सिस्टम्स. जे आपण जुनी आपल्याकडे पुस्तकात पण आपण वाचलं आहे. बऱ्याच जे शेतकरी मित्र आहेत ते करतात सुद्धा ती गोष्ट, की खड्डा खणतात व ते स्टीलचा डोम टाकतात आणि शेण टाकतात आणि त्याच्यावरती मग तुम्ही कचरा वगैरे टाकून गॅस निर्मिती करता. तेच फक्त आम्ही कॉम्पॅक्ट युनिट फायबरमध्ये आणलं, ज्याच्यासाठी तुम्हाला खड्डा खणायची गरज नाही. तुम्ही 1 मीटर बाय 1 मीटरच्या चौथऱ्यावरती इन्स्टॉल करू शकता. आणि लेट्स एक 5-6 लोकांची फॅमिली 20% तरी तुम्ही LPG सेव्ह करू शकता त्याच्या अगेन्स्ट, घरातला ओला कचरा वापरून. मग हे जे बायोगॅसचं तुमचं जे प्रोडक्ट आहे ना, त्याच्यासाठी तुमचा कोर कस्टमर कोण आहे? म्हणजे शेतकरीच आहे का आणि बाकीचे पण असू शकतात? नाही, डिफरंट व्हेरियंट्समध्ये कस्टमर्स येतात बायोगॅससाठी, कारण का ओला कचरा हा सगळीकडेच बनतो. सो घरामध्ये तुम्ही वापरू शकता, सोसायटीमध्ये वापरू शकता, कारण का आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स फार स्ट्रिक्ट झाले. त्याच्यानंतर तुम्ही रेस्टॉरंट लॉबीला तर तुम्ही वापरायलाच पाहिजे. फूड कोर्ट चेन्स असतात ते तुम्ही वापरू शकता, हॉस्पिटलला तुम्ही वापरू शकता. शेतकरी हा मेन कस्टमर आहेच त्याचा. आणि रिसॉर्ट्स आणि स्कूल्समध्ये पण जिथं मिड डे मील चालतं तिथं तुम्ही हे वापरू शकता. आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जे मोठ्या कपॅसिटीचे प्लॅन्ट्स आहेत ते आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशनला देऊ शकतो, कारण का जो गावाचा कचरा गोळा होतो त्याचं निर्मूलन शेवटी बायोगॅसमध्येच केलं जातं. त्यामुळे कुठल्याही गावात किंवा कॉर्पोरेशनला तुम्ही जर का बघितला, प्रत्येक ठिकाणी 2 टन ते 100 टनपर्यंतचे प्लॅन्ट्स हे तुम्हाला अवेलेबल दिसतील. आता मगाशी तुम्ही बोलता बोलता इरिगेशनचा उल्लेख केला, तर बऱ्याचदा आपण बघतो की इतक्या फुटांनी पातळी वाढली. आपल्या पंचगंगेचंच उदाहरण आपण म्हणजे सतत बातम्यात वाचत असतो, जुलै महिन्यात जसा सुरू झाला तसं, की इतक्या फुटांनी वाढली पातळी आणि आता धोक्याची पातळी. हे मग हे आहे ना, ह्याच्याशी निप्लास्ट कंपनी कसं रिलेट करते? कारण इरिगेशनचं काम तुम्ही करताय, मग तो काय प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये तुमची कंपनी काय, त्यांची भूमिका आहे? सो इरिगेशनमध्ये हे काम पूर्वी पण चालायचं. पण पूर्वी कसं करायचे की एका भिंतीला एक पेंट केलेली पट्टी असायची, त्याला मार्किंग्स असायचे, आणि मग ते तुम्ही दरवर्षी परत जायचं पेंट करायचं, कारण का सिल्ट यायची, बाकीच्या गोष्टी यायच्या. सो वी आर दी कंपनी जे आम्ही या सगळ्या गोष्टी फायबरमध्ये आणल्या. वी आर व्हेरी मच प्राऊड ऑफ इट, कारण का माझ्या वडिलांची देण आहे ती आज या कंपनीला. आणि त्या सगळ्या आम्ही आणल्या त्या फायबरमध्ये आणल्या आणि एनग्रेव्ड मार्किंगमध्ये आणल्या विथ द रेडियम आणि UV लाईज त्याला कोटिंग येतं. सो तुम्ही रात्री जरी टॉर्च मारला तरी तुम्हाला ते विजिबल असतं की पाणी काय पातळीनं वाहतंय. अकॉर्डिंगली ते ॲक्शन्स घेऊ शकतात तुमच्याकडे. करेक्ट. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असते की आपण फक्त म्हणतो की नदीची पातळी वाढली. धरणातनं जेव्हा पाणी सोडलं जातं त्याचं मेन असं की कॅनॉल नेटवर्किंग असतं. मग कॅनॉलमधनं पाणी किती वाहतंय हे मोजण्यासाठी आम्ही त्याला फ्ल्यूम्स दिले. मग कॅनॉलच्या कपॅसिटीप्रमाणे वेगवेगळे फ्ल्यूम्स आहेत ते वापरले जातात, कथरोट फ्ल्यूम आणि पार्शल फ्ल्यूम्स. शिवाय डॅमवरती जे काम चालतं, जे सगळ्यात महत्त्वाचं असं की डॅमची भिंत आणि त्याची पत जपायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याची हेल्थ तुम्ही मेंटेन करायला पाहिजे डॅमची. मग प्रत्येक डॅमला एक सीपेज गॅलरी असते, म्हणजे एक काही प्रमाणात त्याला लिकेज हे द्यावंच लागतं, अदरवाईज ते पाण्याचा एवढा प्रेशर असतो मागं की ते भिंत कधीही फोडू शकतं. मग ते प्रेशर किती ठेवायचं आणि तुम्हाला त्यातनं किती लिकेज जायला पाहिजे त्याच्या मेजरमेंटसाठी आम्ही V-नॉचेस सप्लाय करतो. आणि हे सगळं झालं ट्रॅडिशनल पद्धत. आता जग चाललं डिजिटलायझेशनकडे, तर त्याच्यावरती आम्ही रेकॉर्डर सिस्टीम्स इम्प्लिमेंट केल्या. सो आय कॅन प्राऊडली से वी आर दी ओनली कंपनी इन द वर्ल्ड जे लेझर टेक्नॉलॉजीवरती काम करतं. सो बाकीचे जे कॉम्पिटिटर्स आहेत किंवा बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या अल्ट्रासॉनिक किंवा रडार सिस्टीम्समध्ये काम करतात. वी आर दी ओनली कंपनी हे इलेक्ट्रो लेझर सिस्टीमवरती काम करतं आणि त्याचं आम्ही पेटंट आता फाईल केलेलं आहे. ओके, म्हणजे पहिलं पेटंट आहे तुमचं ऑलरेडी? त्याचा पिरियड संपला, आता त्याच्यावरती आम्ही परत अपडेटेड टेक्नॉलॉजीचं पेटंट फाईल केलं आहे. मध्यंतरी मी पेपरमध्ये असं वाचलं होतं की अलमट्टी धरणाचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याशी निप्लास्ट कंपनी रिलेटेड आहे, तर ते मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं. सो मी तुम्हाला एवढं नक्की सांगू शकतो की अलमट्टी हा विषय खूप मोठा आहे, पॉलिटिकली खूप मोठा आहे आणि जिओलॉजिकली पण खूप मोठा आहे. पण विल कीप दोज थिंग्स असाइड.
हां. कारण का त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. आमचं काम टेक्नॉलॉजी बिल्ड करणं, टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करणं. सो आम्ही तिथं एक युनिक टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट केली आहे, जे आमचा अपकमिंग प्रॉडक्ट आहे मार्केटमधला, की आजपर्यंत स्पिलवे गेटवरती म्हणजे धरणाची जी गेट्स असतात, तुम्ही जर का बघत असाल तर ती नेहमी अशी हाफ राऊंडमध्ये असतात, होय. हाफ सर्कलमध्ये असतात. मग हाफ सर्कलचं गेट जेव्हा उघडतं, किती पाणी जातं हे कधीच कळत नाही. बरोबर. इवन तिथल्या ऑफिसरना जरी तुम्ही विचारलं, त्यांच्याकडे लिहिलेलं असतं की एवढं गेट उघडलं तर एवढं पाणी जातं आहे. हां. पण ते काय, ते अंदाज आहे. हो. त्यांची इतक्या वर्षांची ती मेहनत आहे, त्यांनी ते गेट ओपन क्लोज करून त्यांनी ते लिहिलेलं असतं. वी आर दी ओनली कंपनी ज्याच्यावरती आम्ही त्यांना इलेक्ट्रोलेझर सिस्टीम्स दिल्या, स्पिलवे गेट रेकॉर्डर्स म्हणून. आणि आता तुम्ही 1 सेंटीमीटर नाही, 1 mm जरी गेट उघडलं तरी तुम्हाला कळतं की पाण्याचा फ्लो किती चालला आहे, म्हणजे पाण्याचा डिस्चार्ज काय चालला आहे. ओके. सो आलमट्टी धरणाला 27 गेट आहेत. 27 गेटला आपली ही उपकरणं बसलेली आहेत. क्या बात आहे. उत्तम कंडिशनमध्ये चालू आहेत. आणि एक तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हणजे आलमट्टीचं पाणी जे आहे तिथून पुढं नारायणपूर डॅमला जातं. ओके. सो आलमट्टीमध्ये वीज निर्मिती होती हां. आणि नारायणपूरमध्ये हा वॉटर सप्लाय चालतो, म्हणजे तिथनं पुढचा जो क्षेत्रफळ आहे त्या सगळ्यांना पाणी पुरवायचं काम नारायणपूर करतं. त्यांच्यामध्ये दरवर्षी भांडण असते की आलमट्टी म्हणते आम्ही एवढं पाणी सोडलं, नारायणपूर म्हणते आम्हाला पाणी मिळालंच नाही. सो हे पहिलं वर्ष असं गेलं की दोघांना एकमेकांकडे बोट दाखवायला काही स्कोपच राहिला नाही, बिकॉज ऑफ नायप्लास स्पिलवे गेट रेकॉर्डर सिस्टीम. गुड. आणि ही एक गोष्ट आम्ही तिथे इम्प्लिमेंट केली. वेरेज अजून एक आम्ही प्रॉडक्ट तिथे लॉन्च केला, म्हणजे जे गेटची डिग्री असते हां. त्या डिग्रीप्रमाणे आम्ही त्यांना स्पिलवे गेज प्लेट्स आम्ही डिझाईन केल्या आणि त्या आम्ही तिथे इन्स्टॉल करून दिल्या. म्हणजे असं आपण म्हणतो ना की तुम्ही कितीही टेक सेव्ही व्हा किंवा कितीही तुम्ही टेक्नॉलॉजी वापरा, पण काही फिजिकल सिस्टीम्स या तिथं राहाव्या लागतातच. हो. म्हणजे उद्या वातावरण खूपच बदललं, तुम्हाला रेंजच नाही मिळाली, तुम्हाला समजा वाऱ्यानं सगळं उडून गेलं, हां. पण ती गेजपट्टी तिथंच राहणार आहे. बरोबर. म्हणजे लेमॅनला जो तिथं डॅमवरती काम करतोय किंवा डॅमचा जो साईट इन्चार्ज असतो, हं. तो ॲटलिस्ट तिथं जाऊन बघू शकतो की बाबा आत्ता पातळी काय आहे, गेट बंद करायचं आहे का गेट उघडायचं आहे. ओके. मग त्यासाठी आम्ही या दोन्ही ठिकाणी काम करतो की तुमचं फिजिकली पण तुम्हाला टेक्नॉलॉजी ही तेवढीच अपडेटेड पाहिजे, बरोबर. पण ड्युरेबिलिटी त्याच्यात असली पाहिजे आणि क्वालिटी पाहिजे. वेळेस तुम्ही डिजिटली पण कनेक्टेड पाहिजे. हो. म्हणजे आज डॅमवरचा डेटा हा MD ऑफिसला बँगलोरमध्ये जातो, जोपर्यंत तो माणूस लॅपटॉपला टाकणार आणि हो. त्याला पाठवणार बरोबर. एक्सेल शीटमध्ये किंवा कशावरती डॉक्युमेंट करून पाठवणार. आज या सिस्टममुळे काय झालं आहे की त्यांना तिथं बसून कळते की या डॅममध्ये काय चाललं आहे. हां. सो दे कॅन कीप अ क्रॉस चेक की बाबा जे सांगितलं आहे, जे प्लॅनिंग दिले आहे त्याप्रमाणे काम करतायत, नाही करत आहेत, आणि पुढं त्यांना त्याचा उपयोग कसा करायचा आहे. हं. सो आमचा त्याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हाच असतो की एव्हरी ड्रॉप हॅज टू मेजर. कारण का पाणी ही भविष्यातली समस्या आहे बरोबर. आणि त्याचा आपण आजपासून व्यवस्थित वापर करणं हे फार गरजेचं आहे. सो बिकॉज ऑफ नायप्लास टेक्नॉलॉजी वी आर एबल टू सेव्ह इन ईच डॅम लेट से मिनिमम 5% ऑफ वॉटर स्टोरेज, अँड दॅट इज अ ह्यूज अमाऊंट टू द डॅम. आता तुमच्याकडे डॅमचे कुठचे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे आता आधी झालेले किंवा आता चालू आहेत? सो आम्ही 8 राज्यांमध्ये खूप काम केले. महाराष्ट्रामध्ये काम केले, ओरिसामध्ये आम्ही 24 ठिकाणी 24 डॅम्स आम्ही मटेरियल दिलेलं आहे. कर्नाटकमध्ये बऱ्याच डॅम्सवरती आमचं काम झालेलं आहे. आंध्रामध्ये आम्ही काम केले, तेलंगणामध्ये आम्ही काम केलेलं आहे. गुजरातमध्ये आमचं सगळ्या डॅम्स आमच्या गेजपट्ट्या बसलेल्या आहेत, एकही डॅम शिल्लक नाही आता. त्याच्यानंतर वेरेज आम्ही बाकीच्या पण केरलामध्ये पण आम्ही काही गेज प्लेट्सवर दिलेले आहे. सो असं मी तुम्हाला एक असं पॉईंट आउट करू शकत नाही. आय कॅन टेल यू ऑन दी एरिया बेसिस की बाबा आम्ही या एरियामध्ये इतकं काम केलेलं आहे. अँड बिईंग अ लेगसी ओनर ऑफ सच प्रॉडक्ट्स ऑफ 4 डेकेड्स नाव, आम्ही त्याच्यामध्ये नेहमीच अपग्रेडेशन करत राहतो. बरोबर. कारण का मार्केटची रिक्वायरमेंट पण असते आणि टेक्नॉलॉजी पण तशी पुढे जायला पाहिजे. हो हो हो, बरोबर आहे. आता हे इरिगेशनचं जे काम आहे त्याच्यामध्ये तुझा रोल काय असतो, म्हणजे ते आता बघतीयेस तू येस सध्या? येस सेम. म्हणजे आता इट इज ऑल अबाउट मार्केटिंग, कारण हा सगळा पार्ट आहे प्रोडक्शनचा हो, हो. त्यामध्ये. कारण कसं आहे की थोडंसं डिफिकल्ट पार्ट आहे की इरिगेशनचे आपले हे फ्ल्यूम्स आहेत ते गव्हर्नमेंट बरोबरच असतात किंवा बरोबर. त्यांच्याशीच डीलिंग असतं. बट समहाऊ आता त्या गोष्टी या नवीन एरामध्ये, जसं सांगितलं सरांनी की डिजिटल एरामध्ये, की ह्या बिझनेसला किंवा ह्या जीवन
विमा, जलजीवन, अशा खूप साऱ्या सुविधा किंवा पॉलिसीज आता गव्हर्नमेंटनी काढलेल्या आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटनी काढलेल्या आहेत, की भविष्याचा विचार करून, की पाणीवरती म्हणजे आपण ऐकलेलं आहे की तशा भाकणूक आहेत की पाण्यावरनं तिसरं महायुद्ध होणार आहे वगैरे. सो त्या गोष्टी आहेत की आत्तापासूनच आपण ह्या गोष्टी आहेत आणि आमचं त्याच्यावरतीच रिसर्च अँड डेव्हलपमेंट आम्ही चालू आहे की आणखीन आपण ॲडिशनली काय देऊ शकतो, की आधी ज्या माणसाला तिथे जाऊन किंवा तिथल्या त्या डॅमवरती तिथे रात्री वगैरे जाऊन तिथे बघायला लागायचं की बाबा किती त्या गेज पट्टीवरती वाढतंय, थोड्या वेळाने वाढतंय. पण आज आपण इथंपर्यंत आलोय की नाही, तो त्या ऑफिसमध्ये बसून बघू शकतो की अच्छा ओके हे एवढं वाढलंय, हे एवढं वाढलंय, तर तिथंपर्यंत आलोय. तर ह्याच्या पुढे आणखीन आपण काय नवीन देऊ शकतो किंवा हाऊ टू सेव्ह वॉटर किंवा त्यामध्ये, तर त्याच्यावरही आमचं या गोष्टी चालू आहेत रिसर्चेस, की बरेचसे नवीन प्रोजेक्ट्स आहेत, तर ते सुद्धा आम्ही थोडंसं ट्रायल अँड एररवरती चालू आहेत. प्लस नवीन गोष्टी जसं सांगितलं तसं की ह्या फायबरमध्येच की आणखीन नवीन प्रोजेक्ट्स पण आहेत की यामध्ये म्हणजे सेम लाईनमध्ये, अलाइड लाईनमध्ये आम्ही ते पण प्रयत्न करतोय की आणखीन काय काय गोष्टी घेऊ शकतो, की फायबरचे जे प्रॉडक्ट्स म्हणजे प्लास्टिक आणि फायबर, की प्लास्टिक एकदा तिथे तुटला, क्रॅक गेला की संपलं, की तो वेस्टच. पण आपलं फायबर असं आहे की तुम्ही तिथल्या तिथे आपण ते पॅचअप करून ते परत जैसे ते होऊ शकतो. सो मोर दॅन 15 years ऑफ ड्युरेबिलिटी त्याला असते. सो आपण त्या गोष्टीमध्ये सुद्धा आहे की आता नवीन म्हटलं की डिफेन्समध्ये किंवा आहेत की आपण की जास्तीत जास्त त्याची ताकद आणि कमीत लाईट वेट. सो तो आता तो फायबर, कार्बन फायबर तुम्ही आता बरेचसे ऐकत असाल, तर ह्या नवीन नवीन आम्ही आहे. तर त्या पद्धतीने ह्या प्रोडक्शन बरोबर किंवा ह्या गोष्टीवर आम्ही थोडेसे नवीन काही ग्रॅब करता येत आहेत का ऑपॉर्च्युनिटीज, ते आम्ही बघतोय आणि त्याच्यावरती रिसर्च चालू आहे. आणि माझं काम हे आहे की बाबा व्हॉट्स न्यू असं, तर आणखीन आपल्यामध्ये म्हटलं की आणखीन काय इन्व्हेन्शन्स करू शकतो का, सो ते चालू आहे काम त्या पद्धतीने. आता पेटंट तुम्हाला आहे, तुमच्याकडे आहे तुमच्या कंपनीसाठीचं, तुम्ही आता ते अपग्रेड पण करणार आहात. तुम्ही एक 10 वर्षानंतर तुमची कंपनी कुठे बघता, म्हणजे फ्युचर प्लॅन्स काय आहेत कंपनीसाठीचे? सो माझं ॲम्बिशन हे पहिल्यापासून हेच आहे, इवन फ्रॉम माय कॉलेज डेज, की मी स्वतःला आणि माझ्या कंपनीला Fortune 500मध्ये बघतो. वाव. सो जगातल्या ज्या 500 कंपन्या आहेत पहिल्या, त्याच्यामध्ये मला माझ्या कंपनीला लिस्ट करायचं आहे. नक्कीच होणार. थँक्यू सो मच. सो त्यासाठी जे काय करायला लागतं, त्या सगळ्या हर्डल्स असतील किंवा त्याच्या अचिव्हमेंट्स असतील, या सगळ्यांवरती आम्ही काम करतो. भलेही ही एक लाईन जरी आमची मेन असली तरी जर स्ट्रीमलाईनमध्ये जसं मॅडमनी सांगितलं की आम्ही डिफेन्सवरती आता विचार करतो, कारण का डिफेन्समध्ये कार्बन टेक्नॉलॉजी, कार्बन फायबर टेक्नॉलॉजी ही खूप तत्पर आहे, बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. आणि आत्ताचं जर का तुम्ही जग बघितलं किंवा आत्ता जर का भारताची पोझिशन जगात बघितली तर स्काय इज लिमिट. बरोबर आहे. सो तुम्ही ती ऑपॉर्च्युनिटी कशी ग्रॅब करता हे फार महत्त्वाचं आहे. आणि 10 वर्षामध्ये डेफिनेटली आय विल एंटर इन टू दॅट लिस्ट. आमच्या खरंच खूप शुभेच्छा आहेत, कारण ज्या पद्धतीने आता मी ऐकतेय तुमची लिगसी कंपनीची, त्याच्यामुळे ते नक्की वाटतं आणि तुमची मेहनत आहे, त्यामुळे त्याला काही प्रश्नच नाही आहे. तुम्हाला असं वाटतं का की तुमचं हा जो क्रायटेरिया आहे ह्याच्यामध्ये यंग जनरेशनला तुम्ही कुठे बघता, की तुम्ही जे आता काम करता त्याच्यामध्ये यंग जनरेशनला स्कोप कितपत आहे असं तुम्हाला वाटतं? आमच्या फील्डमध्ये का फील्डमध्ये तुमच्या? बिझनेस म्हणून नाही, बिझनेस नाही, तुमच्या ह्या फील्डमध्ये प्रॉपर, म्हणजे तुमचे आता 3 तुम्ही सांगितलेत व्हेरियंट्स, त्याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की यंग जनरेशन यावी आणि त्यांना स्कोप आहे? सो बेसिकली आय टेल यू वन थिंग, की बाकीचे बिझनेसेस जे असतात किंवा बाकीच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये 75 to 80% मशिनरीज काम करतात. बरोबर. लेट्स से 20 to 25% हे लेबरर्स वर्क असतात. आमच्याकडे एक्झॅक्ट अपोजिट आहे की 90% लेबर वर्क असतं आणि 10% मशिनरी फक्त काम करते, बिकॉज ऑफ द जॉब साईजेस असतात. आता जे मोठमोठ्या कंपन्या ज्या असतात त्यांच्यामध्ये एकच टाईपचा प्रॉडक्ट बनतो म्हणून त्यांना ती मशिनरी टाकणं सोपं असतं. पण ज्या कंपन्या वेगवेगळ्या टाईपचे प्रॉडक्ट्स बनवतात त्यांच्याकडे ते अवघड असतं, जशी आमची कंपनी आहे. सो आय वूड सजेस्ट ऑल दी यंग लॅड्स जे बाहेर काम करत आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे फायबर इंडस्ट्रीमध्ये यायची, सो नक्कीच या, कारण का लो कॉस्ट इन्व्हेस्टमेंटचा हा प्रॉडक्ट आहे किंवा प्रोजेक्ट आहे, पण तुमचं विजन मोठं पाहिजे. बरोबर. So let's say I would say we are the vendors to the railways also.
जर एका बोगीला जवळपास 22 प्रकारचे फायबरचे आयटम बनतात बसतात. म्हणजे अगदी डोअर पॅनलपासून ते पूर्ण टॉयलेट ब्लॉक ते अख्खी विंडो आणि वरचे शीट्स हे सगळं फायबरमध्ये असतं. सो ती इंडस्ट्री खूप मोठी, त्याच्यात तुम्ही काम करू शकता. ही प्लेग्राऊंडची इंडस्ट्री आहे ती पण खूप मोठी आहे. आणि डिफेन्स तर आत्ता फार बूम घेते. सो ज्यांची ती फायनान्शियल कपॅसिटी आहे कार्बन टेक्नॉलॉजीमध्ये शिरायची, ते डेफिनेटली त्याचा विचार करू शकतात. आता तुम्ही मगाशी म्हटलं की तुमचे जे प्लेग्राऊंड इक्विपमेंट्स आहेत तर ते नर्सरीसाठी असते रिक्वायरमेंट लोकांची. पण मी बऱ्याच ठिकाणी आता असं बघितलंय की मोठे मोठे मॉल्स असतात किंवा मग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स असतात, तिथे पण खूप वेटिंग पिरियड असतो त्या गोष्टींमध्ये. मग तिथे पण हे इक्विपमेंट मी बघितलेत. मग आता ही वाढत जाणारी इंडस्ट्री आहे का, म्हणजे हे वेगवेगळ्या ठिकाणी त्याची आता गरज भासतीये? आता कसं झालं आहे की विथ आवर पॉप्युलेशन ऑफ इंडिया फॅसिलिटीज पण तेवढ्या फास्ट वाढायला लागल्या. सो जेवढ्या फॅसिलिटीज वाढतात तेवढ्या रिक्वायरमेंट्स वाढतात. सो डेफिनेटली तुम्ही म्हणताय तसं तिथं ती रिक्वायरमेंट आहेच. फक्त त्याच्या मागचा उद्देश एकच असला पाहिजे की तुमचा प्रॉडक्ट क्वालिटीचा पोचला पाहिजे. कारण का लो क्वालिटी प्रॉडक्ट पण जातात आणि नंतर कस्टमर रिग्रेट करतात. आणि ह्याची खंत आम्हाला फार असते की बाबा भले माझ्याकडनं घेऊ दे न घेऊ दे, ज्याच्याकडनं मिळेल त्याचा क्वालिटी प्रॉडक्ट जावा. कारण का आज तिथं बाळं खेळतात, त्यांचा विचार करून आपल्याला काम करायला पाहिजे. सो या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आय वुड लव्ह टू ॲड सच थिंग्स. कारण हे जे आपण म्हणतोय की वेटिंग पिरियड आणि सगळ्या गोष्टी, सो तुम्हाला एक आपलं कोल्हापूरचंच उदाहरण सांगेन की तुम्ही जर तंदूर हॉटेल बघितलं असेल त्या ह्याच्यावरती, तर एक छोटीशी स्लाईड फक्त तिथे आहे घसरगुंडी. पण त्या एका गोष्टीमुळं त्या इथे की आज तिथे तुम्ही कायम कधीही गेलात तरी तेवढी गर्दी असते. कारण काय आहे की मुलांना ते काहीतरी खेळायला पाहिजे असतं. वेटिंग पिरियड आहे, बाहेर इथं जाऊ नको तिथं जाऊ नको. त्याच्यामुळं पेरेंट्स पण असे असतात की हा बाबा खेळतोय ना, खेळू दे, मी इथं ॲटलिस्ट समोर बघतोय. सो आम्ही तेही प्रयत्न करतोय की सगळ्या गोष्टी म्हणजे दिस इज अ काय म्हणतो AIच्या जगामध्ये की ह्या सगळ्या गोष्टी पण आपण कॅप्चर किंवा नवीन नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतील किंवा ह्या गोष्टी आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतोय की अशा बरेचसे हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत, इवन हॉस्पिटल्स. म्हणजे आता परवा तर आम्ही म्हणजे असं गेल्यावर असं क्लिक होत होतं की एक दिवस आम्ही गेलो तर हे ना चिपड्यांच्या इथं तर ती एवढी मोठी स्पेस आहे, पोरं बिचारी कंटाळलेत आणि ते आई बघतीये, वडील बघतायत आणि हे असे आई हे दे, आई हे दे. मग मी सहज निनाला म्हणलं की आपण बघूयात का इथे एखादी स्लाईड ठेवली, एक छोटंसं सीसॉ जरी ठेवलं तर ती मुलं खेळत आहेत आणि आपण हे करू शकतो. तर दिस काइंड ऑफ म्हणजे आपण नवीन नवीन काही गोष्टी तयार देऊ शकतो. सो ते आहे प्रयत्न चालू. आता ह्याच्यामध्ये लहान मुलं खेळतात ह्याच्यावर, बरोबर आहे, पण लहान मुलांना अट्रॅक्ट करणारे कलर्स त्याच्यात यूज होतात. हां, मग ते कलर क्वालिटीचं कसं कॉम्बिनेशन असतं? कारण तुम्ही सांगितलं की मटेरियल तर तुमचं एकदम चांगल्यातलं असतं. कारण कलर हा पण मॅटर करतो. फक्त तो डोळ्यांना चांगला दिसला नाही पाहिजे की मुलं त्याला हात लावतात, त्याच हातानं मुलं खातात. मग ह्याची तुम्ही काळजी कशी घेतात कलरच्या बाबतीत? सो कसं असतंय की जसं आम्ही मटेरियलसुद्धा वी आर व्हेरी चूझी की आम्ही मटेरियल वापरताना सुद्धा हायेस्ट क्वालिटीचं हायेस्ट ग्रेड्स आम्ही मागवून घेतो. लाईकवाईज आम्ही कलरसुद्धा आमच्यासाठी शेड्स बनवून घेतो. म्हणजे आम्ही बाजारात अवेलेबल एक शेड आहे आणि ते डबा जारे घेऊन जा, ते मार आणि देऊन टाक, असा प्रकार नाही आहे आमच्याकडे. सो स्पेसिफिकली या सेगमेंटसाठी, प्लेग्राऊंड सेगमेंटसाठी आम्ही आमच्या शेड्स एक नाशिक बेस्ड कंपनीतनं आम्ही तयार करून घेतो, ज्या UV प्रोटेक्टेड असतात. म्हणजे फेड न होणे आणि कलरची क्वालिटी वाढणे आणि शिवाय त्याचं कुठलाही हार्म न होणे. आणि त्याचं आमच्याकडे क्वालिटी सर्टिफिकेशन पण असतं. सो जेव्हा आम्ही आमच्या कस्टमरला आमचा प्रॉडक्ट सबमिट करत असतो, वी प्रोव्हाइड विथ ऑल दी क्वालिटी सर्टिफिकेट्स. म्हणजे त्याच्यात आम्ही जे रॉ मटेरियल यूज करतो, मॅट असेल, रेझिन असेल, कोबाल्ट असेल, या सगळ्याचे आमच्याकडे लॅबोरेटरी टेस्टेड सर्टिफिकेट्स असतात. सो नथिंग कॅन गो रॉंग. ह्याची जोपर्यंत आम्हाला हमी येत नाही तोपर्यंत आम्ही त्याला फायनल क्वालिटी ओकेचा स्टिकरच लावत नाही. आणि त्यासाठी आम्ही बाजारात ओळखले जातो. कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण आपण फक्त कसं रेड कलर जास्त यूज करतात आणि रेड मोस्टली ते उन्हात असतात इक्विपमेंट सगळ्या. आणि रेड कलर हा असा आहे की तो सगळ्यात जास्त उडतो, लवकर फेडअप होणारा. त्यामुळे ही गोष्ट आहे की बाबा एखाद्या रिसॉर्टवर एखादं मोठं प्रोजेक्ट तुम्ही लावलंय तर ते परत परत त्याला आफ्टर सेल सर्व्हिसची वेळ येता कामा नये. कारण ते इरिटेशन दोन्हीसाठी असतं, तुमच्यासाठी पण आणि ओनरसाठी पण.
त्याच्यासाठीच मी हे विचारलं की तुम्ही कसं काय यूज करता ह्याच्यामध्ये. सो जसं तुम्ही म्हणलात ना, आमच्याकडे जेव्हा कस्टमर येतो पहिल्यांदा, त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की कलर फेड होणार का. हा कॉमन प्रश्न आहे, कारण का बऱ्याच ठिकाणी ते गेलेले असतात, त्यांनी बघितलेलं पण असतं. आणि तुम्ही जेव्हा तुमचे पैसे लावता त्यावेळेला तुम्ही हा विचार करतच असते की बाबा ह्याच्यावरती मला रिवर्कवरती किती पैसे घालायला लागणार. सो तिथं आम्ही कस्टमरला ही डेफिनेटली एक शाश्वती देऊ शकतो की बाबा किमान 8 ते 10 वर्ष तुम्हाला बघायची गरज नाही. कालांतराने ते फेड होणारच आहे, कारण का ग्लोबल वॉर्मिंग पण तेवढं तसं आहे आणि गोष्टी पण इम्पॅक्ट करतात. सो ती जी गोष्ट जेव्हा ते आम्ही काम करतोच. शिवाय त्याच्यातली अजून एक युनिक गोष्ट अशी आहे की आम्ही जे पाठीमागचं स्ट्रक्चर जे यूज केलं जातं, तर ते स्ट्रक्चरसुद्धा आम्ही ड्युअल पावडर कोटिंगमध्ये देतो. बाकीचे लोक काय करतात की कलर मारतात, मग कालांतराने त्याचे पापुद्रे निघतात, ते गंजतं, मग हाताला लागणे, कट होणे, हा जो प्रकार आहे हा आम्ही मुळापासूनच काढतो की तो भट्टीमध्ये 2 वेळा त्याला पावडर कोटिंग केलं जातं. तर त्याच्यामुळे त्या स्ट्रक्चरची लाईफ पण वाढते. आणि नॉट ओनली फायबर, स्ट्रक्चर ऑल्सो स्टेज मोर दॅन 10 years. सो ही एवढ्या डेप्थला जाऊन आम्ही जेव्हा काम करतो तेव्हाच आम्ही प्रोडक्ट मार्केटमध्ये आणतो. बरोबर. मध्यंतरी एकदा मी एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना शीतल तुला आणि तुझ्या सासूबाईंना नऊवारीत रॅम्प वॉक केलेलं बघितलंय. मला तो पैलू जाणून घ्यायला आवडेल, कारण त्याचा आणि नी प्लसचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही. तर ते काय होतं? येस, तर मला माझ्या सासूबाईंचं निशिका फॅशन्स या नावाने बुटीक आहे. आणि मी लग्न करून आल्यानंतर त्यांचा तो बिझनेस की सगळ्या प्रकारचे स्टिचिंग आणि सगळ्या आहेच आहे, म्हणजे अगदी ब्लाऊज, ड्रेस आणि टोपड्यापासून अगदी लुंगीपर्यंत आपण सगळं शिवून देत होतो. आणि तिथं असं झालं मला की मी माझ्या लग्नात नऊवारी साडी नेसली होती पटकन की घालायची आणि हां लगेच आपल्याला करायचं आहे. सो आल्यानंतर असं आमचं झालं की आईनं, आणि मलाही आवड आहे की या गोष्टींची, की म्हणलं आई आपण हे पण करूयात, असं की इथं अजून तसं दिसत नाही आहे. सो मी हळूहळू त्याच्यात उतरले आणि त्यामध्ये की नऊवारी आम्ही रेडीमेड द्यायला लागल्या, मग 6 वारीमध्ये आलो, किंवा मग आणखीन बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आल्या की डिजिटली मग मला आवड आहे, मी सोशल मीडियाची बरंचसं प्रो आहे त्यामध्ये. सो मग मी सोशल मीडियावरती डिजिटल मार्केटिंग निशिकाचं करायला लागले. सो ते असं त्या ह्याच्यात हळूहळू एंटर करते. सो नाऊ आय एम मार्केटिंग डायरेक्टर ऑफ निशिका ऑल्सो. की नायप्लासची आत्ता झाली आहे, पण निशिका आणि माझं स्वतःचं हे असं मी करते बाय चॉईस असं. आणि पूर्ण आत्तापर्यंत आय कॅन प्राऊडली से की आम्ही इन इंडिया आणि आउट ऑफ इंडिया रादर मोर दॅन 300 to 400 साड्या नऊवारी विथ ज्वेलरी, सगळे त्याचे शेले आणि हे सगळे आम्ही आउट ऑफ इंडिया पाठवलेले आहेत व्यवस्थित. आणि ते खुश आहेत, म्हणजे नॉट इवन फॉर नऊवारी, आणि हे आम्ही जेंट्ससाठी सुद्धा रेडीमेड सोवळी आणि त्याचे सगळ्या गोष्टी सुद्धा आहे. आणि कस्टमायझेशन ब्राईड आणि ग्रूमसाठी की दोघांचं कॉम्बिनेशन, आणि ते सगळं कस्टमाइज पण आम्ही करून देतो. सो त्याही साडीचे ड्रेसेस वगैरे आहेत. मला स्वतःला काहीतरी फॅशनेबल वेगळ्या गोष्टी करायला आवडतात. सो मी आहे, मग मी त्या सुद्धा या ह्याच्यामध्ये की बघूयात इन्व्हेंट, माझं बघून अरे कुठे शिवला, हो आमच्याकडेच आहे. मग ते असं झालं की मॉम किड आहे, साडीचे ड्रेस, असे जे काही हवं ते तुम्हाला असं करून देऊ शकतो त्यामध्ये. मग तेही मग आम्ही तो नऊवारीचा दोघींचा आमचा हे होता की रॅम्प वॉक आहे आणि त्या पद्धतीने तुमचा बिझनेस रिप्रेझेंट करायचा आहे. सो ते एंटर केलं होतं त्या पद्धतीने की एकाच 30 सेकंदात मी पहिल्यांदा आतमध्ये साडीचा एक स्कर्ट आणि ब्लाऊज घातला होता, त्याच्यावरती 6 वारी नेसली होती आणि त्याच्यावरती 9 वारी नेसलेली. सो विदिन 30 सेकंड्स 9 वारी, मग 6 वारी आणि आतमध्ये साडीचा ड्रेस. येस सो त्या पद्धतीने तेही करते. म्हणजे तुझं आता एवढं क्षेत्र बघून ऐकून मला एवढंच विचारायचं वाटतं की तुझ्याकडे दिवसाचे 24 तासच असतात ना, की काही एक्स्ट्रा वगैरे थोडंसं तुला मिळतंय? कारण हे नॉट अ जोक, म्हणजे CS म्हणून काम करणं निप्लासमध्ये, निशिकाची नऊवारी सांभाळणं
आणि घर सांभाळणं ऑब्विसली आणि स्वतःची काळजी, छोटंसं बाळ, म्हणजे म्हणून विचारू असं वाटतं की काही थोडं एक्स्ट्रा काही मिळतात का तुला दिवसाचे तास? नाही नाही, खरंच, कारण वर्क लाईफ बॅलन्स करणं हे चेष्टा नाही आहे आजकालच्या जगात, कारण असं बघता बघता दिवस जातात असं आपण म्हणतो सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे हे एवढं सगळं, म्हणजे एवढी लिगसी असलेली कंपनीचं बॅकबोन म्हणून तू काम करतेयस आज, म्हणजे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. कारण हे साईटवरचं काम हा एक वेगळं फील्ड आहे आणि त्याचं बॅक ऑफिस सांभाळणं आणि त्याच्या बरोबरीनं साईटवर सल्ले देण्यासाठी सुद्धा जाणं, म्हणजे खरोखर मला खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं. तू CS म्हणून तुझं करिअर 14 वर्षांचं एस्टॅब्लिश्ड करिअर होतं पुण्यामध्ये. तर आता तू निप्लास जॉईन केलंयस, CS म्हणून हे करिअर जे आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा तू आता काही करतेयस? येस, नक्कीच. तर CS माझं कोर आहे, म्हणजे ब्रेड अँड बटर यू कॅन से. पण जे काही ऑपॉर्च्युनिटीज बघता किंवा सेक्रेटरियल हा एरिया न निवडता, आता तुम्ही बरेचसे कामगार कायदे, न्यू लेबर लॉ कोड्स वगैरे ऐकलं असेल, तर त्याच्यामध्ये नोबडी वॉज देअर टू लुक आफ्टर प्रोफेशनल. तर त्यामध्ये मी खूप विचार केला की आपण हे खूप मोठा एरिया आहे की जिथं कोणीच काम नाही करत आहे. सो मला कोल्हापूरमध्ये आपल्याकडे बऱ्याच 3 MIDCs आहेत आणि तिथे मी एक आढावा घेतला तर असं लक्षात आलं की ह्याच्यात खूप काम करण्यासारखं आहे आणि नवीन जे लॉज येत आहेत, तर आमचं लॉ म्हणजे CSचं कोर आहे की त्याचे इंटरप्रिटेशन करून की काय आहे, कसं इम्प्लिमेंटेशन करायचं. तर त्यासाठी मी माझा लेबर लॉ हा विषय निवडला आणि त्यामध्ये मी आता प्रॅक्टिस करते. आणि स्पेसिफिकली म्हणाल तर तुम्ही पॉश हे कधी ऐकलंय का? येस. मग अलीकडच्या काळात आहे, पण तरी सुद्धा अजून नेमकं काय पॉश म्हणजे नेमकं काय, तर प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरॅसमेंट. जी निर्भया केस झाली, 2013चा कायदा आहे की ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना जी सेफ्टीसाठी कंपनीमध्ये 10च्या वरती जिथे एम्प्लॉईज आहेत तिथं कंपल्सरीली इंटरनल कमिटी आहेत की एम्प्लॉईजना त्याचं ट्रेनिंग द्यायचं आहे. सो अशा काही मॅन्डेटरी गोष्टी आहेत, तर त्याचं ट्रेनिंग मी कंपनीजमध्ये देते, त्याचे लेक्चर्स घेते. आणि प्लस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आवडतात मला की मुलांना, आणि माझं एक विजन आहे की जे स्टुडंट्स आहेत किंवा आहेत तर त्यांनी ऑलराऊंडर व्हायला पाहिजे. बरोबर, की डझंट मॅटर की बॉय ऑर गर्ल, की प्रत्येकाने ऑलराऊंडर पाहिजे की मला हेही जमते की मला हे येत नाही या ह्याच्यावरती. सो 11वी ते ग्रॅज्युएशन किंवा जी CSचे स्टुडंट्स आहेत किंवा कॉलेजचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी लाईफ स्किल कोच म्हणून पण काम करते. म्हणजे त्यांचे लेक्चर्स घेते की तुमची हाऊ टू प्लॅन युअर लाईफ, की नेक्स्ट 5-7 इयर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ युअर लाईफ. तो ते तुम्ही कसं करा किंवा काय शिका, उद्या जाऊन भविष्यात काय करायचं आहे, कशा पद्धतीने चॅनलाइज केलं पाहिजे. सो तेही घेते. आणि प्लस बरेचसे मोटिवेशनल सेशन त्यामध्येच कंडक्ट होतात. आणि एक समाजासाठी कृतज्ञता म्हणून मी बऱ्याचशा सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा कनेक्ट असते, की अंधशाळा असतील किंवा अपंग आहे त्यांच्यासाठीही काम करते की त्यांना फंड्स लागत आहेत तर माझ्या कनेक्ट्समध्ये घेऊन करते किंवा माझे काही असतील तर त्या पद्धतीने. सो अशा पद्धतीने थोडासा माझा प्रयत्न असतो की या सगळ्या गोष्टी द्याव्यात. आणि तू कुठल्या फोरमसाठी वगैरे काही काम करतेस का? येस, तर त्याच्यासाठी मला आणखीन एक आवडेल की मी BYST म्हणजे भारतीय युवा शक्ती ट्रस्ट हा एक रतन टाटांनी काढलेला एक ट्रस्ट आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी असं हे केले की उद्योजक बनवा, म्हणजे जे एम्प्लॉई आहेत तर ते न करता तुम्ही यू कॅन मेक ॲज अ क्रिएटर, जॉब क्रिएटर. येस, तर तो जॉब सीकरपेक्षा तुम्ही जॉब क्रिएटर बना, ही त्यांची एक ब्रीद वाक्य आहे. आणि त्याच्यात मी ॲज अ मेंटर म्हणून पण काम करते. सो तिथंही मला तो एक आय कॅन टेक दॅट ॲडव्हान्टेज की बाबा जी आता नवीन उद्योजक आहेत, स्टार्टअप्स आहेत की AI मध्ये किंवा नवीन नवीन आयडियाज घेऊन येत आहेत, तर त्यांना थोडासा गायडन्स देणं, फंडिंग कसं असावं, फायनान्शियल प्लॅनिंग असावं, तर तिथंही त्या पद्धतीने मी हेल्प करते ॲज अ मेंटर. मग असा प्रश्न परत विचारते, 24 पेक्षा जास्त तास आहेत का तुझ्याकडे? म्हणजे मला असं आता वाटायला लागलं एवढं ऐकून की एवढं काय काय करते, कसं काय मॅनेज करते सगळं म्हणून. विथ द सपोर्ट ऑफ येस नवरा हे एक आहे.
आणि प्लस माझे सासू सासरे, आई वडील, भाऊ आणि वहिनी या सगळ्यांचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं माझं 3 वर्षाचं बाळ आरुष, की तो मला खूप साथ देतो की आई, आणि तो नेहमी मी अशा मीटिंगला किंवा जाताना आई ऑल दी बेस्ट असं म्हणतो. सो ते माझ्यासाठी ते बूस्ट आहे की तू जा पुढे, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. शीतलची आता एज्युकेशन प्रोफाईल आपण ऐकली, मला तुमची पण एज्युकेशनल प्रोफाईल ऐकायला आवडेल. सो माझं डिप्लोमा मेकॅनिकल झालं पुण्यामधून, आणि त्याच्यानंतर मी परदेशात जी UKची युनिव्हर्सिटी आहे, स्टेफोर्डशायर युनिव्हर्सिटी, त्यांचं एक ॲफिलेटेड युनिट आहे मलेशियामध्ये. सो कोलालंपूरमधनं मी इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटचा स्पेशलाइज डिग्री कोर्स केला, आणि तो करून मग मी 2012ला इंडियामध्ये परत आलो. म्हणजे तुम्ही जेव्हा मलेशियाला गेलात, बरेचदा आपण म्हणतो की परदेशात गेलेला मुलगा हा रिटर्न येत नाही आपल्याकडे, तर तसं काही तुम्ही ठरवलं होतं का की आपलाच बिझनेस सांभाळायचा, का काही वेगळी कारणं होती का? तुम्हाला वाटलं नाही कधी आपण तिथं सेटल व्हावं? असं नाही आहे. सो बेसिकली पहिल्यापासून मी फार क्लिअर आहे या बाबतीत. मी माझ्यामध्ये आय कॅन टेल यू व्हेरी फर्मली नाऊ ऑल्सो की 5th स्टँडर्डमध्ये असतानाच मी ठरवलं की मला बिझनेसमध्ये जॉईन करायचं आहे. सो त्याच्यासाठीच्या लागणाऱ्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत माझ्या बिझनेसच्या, दॅट इज वन इज टेक्निकल नॉलेज, आणि ॲज अ बिझनेसमॅन यू हॅव टू हॅव अ मॅनेजमेंट नॉलेज. सो त्यासाठी मेकॅनिकल आणि त्याच्यानंतर IBM हे 2 कोर्स मी चूज केले, आणि मग त्याच्या मला खूप उपयोग होतो माझ्या बिझनेसमध्ये त्या 2 गोष्टींचा. सो बाहेर तुम्हाला कितीही जरी अट्रॅक्शन्स असली, आय वुड सजेस्ट की ज्यांचे घरचे बिझनेस आहेत, प्लीज डू नॉट थिंक की तुम्ही हे करणार नाही, मी दुसरीकडे जाऊन जॉब करतो. कारण का तुमचं घरचं वैभव सोडून दुसऱ्याच्या ह्याच्यात काम करण्यापेक्षा घरचं वैभव वाढवण्यात तुम्ही जर का इंटरेस्ट दाखवला तर तो कधी पण चांगला असतो. कारण का तुमच्या आई वडिलांनी त्याच्यावरती काम केलेलं असतं, कितीतरी वर्ष घातलेली असतं, आणि एक रिस्क टेकिंग ॲबिलिटी पाहिजे. ती जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठलाही बिझनेस कधीही करू शकता. बरोबर. आता आपण गेले तासभर ह्या गप्पा मारतोय की तुमच्या कंपनीची जडणघडण, पेटंट, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्यात. ॲज अ बिझनेसमॅन तुम्ही यंगस्टर्सना काय संदेश देणार? मी यंगस्टर्सना एकच संदेश देईन, सगळ्यात महत्त्वाचा जो असेल तो, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चूज वाईजली तुम्हाला कशात बिझनेस करायचा आहे. कारण का मे बी तुम्हाला फंडिंग मिळेल, मे बी फंडिंग मिळणार नाही. आता बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत, मुद्रा लोन झालेले आहे, स्टार्टअपमध्ये तुम्हाला फंडिंग मिळतात. एकदा घातलेला पैसा हा मागं येत नाही, त्यामुळे पैसा घालताना तुम्ही फार विचार करून घाला. सो चूज वाईजली की तुम्हाला कशात काम करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी दाखवायला पाहिजे, आणि पेशन्स हा सगळ्यात मोठा काम करतो बिझनेसमध्ये. तुमचे जेवढे पेशन्स घट्ट असतील तेवढं टफेस्ट सिच्युएशन्स ऑफ द बिझनेस लाईन तुम्ही सर्वाईव्ह करायला उपयोगी पडतं. सो मी त्यांना हे सांगेल की पेशन्सवरती नक्कीच काम करा. एनी बिझनेस इज पॉसिबल. यू कॅन बी द नेक्स्ट रतन टाटा, यू कॅन बी द नेक्स्ट अंबानी ऑल्सो. तू शीतल काय संदेश देऊ शकतेस? येस, सो बीइंग अ प्रोफेशनल आणि एवढा एक्सपिरियन्स पाहता की आय जस्ट वॉन्ट टू टेल द यंग माइंड्स की टेक हेल्प ऑफ कन्सल्टंट्स. बरोबर. इफ यू हॅव अ आयडिया तर ती कुठल्या तरी कन्सल्टंटकडे, किंवा मी म्हणेन की प्रोफेशनल CA, CS, ICWA आहेत, किंवा जे बिझनेस डेव्हलपर म्हणून कन्सल्टंट म्हणून काम करतात, तर टेक हेल्प ऑफ देम. की त्यांचा एक्सपिरियन्स हा असतो की पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं म्हणतो की नाही मला माहिती आहे, मला कळते, ChatGPT, जेमिनाय ह्या त्या गोष्टी आहे की मी करून बघतो आणि मग करतो. सो तो जो पिरियड आहे दॅट यू कॅन लिटिगेट. आणि म्हणून की टेक हेल्प ऑफ सम पीपल, किंवा जे त्यांनी आयुष्यात हे केलेले आहेत, तर त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन ऑब्व्हियसली तुमच्या आयडिया तुम्ही इम्प्लिमेंट करा, नो डाऊट, बट टेक सम हेल्प ऑफ कन्सल्टंट्स बिफोर हँड. म्हणजे आज अशाही आम्ही केसेस बघितल्यात की आधी सगळे बिझनेसमॅन ट्रान्झॅक्शन करून बसतात, सगळ्या गोष्टी होतात, आणि नंतर आम्हाला येऊन कळतं की मॅडम ते असं असं झाले. सो ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम वी कांट डू एनिथिंग, कारण ऑलरेडी इट हॅज हॅपन्ड. सो थोडंसं प्रिकॉशनरी अवेअरनेस तो पाहिजे की बाबा हे मी काहीतरी वेगळं ट्रान्झॅक्शन करतोय किंवा करतेय, तर ह्याच्यात काही मला रिपरकेशन्स येणार नाहीत ना नंतर जाऊन. सो बिफोर हँड यू शुड कन्सल्ट टू युअर CA, CS त्यामध्ये.
मग ते खूप तुम्हाला इझी जाईल, कारण हा लॉज आहे ते तुम्हाला पुश करण्यासाठी किंवा वाचवण्यासाठीच असतात. तर त्या वाईजली यूज करा, बस एवढं सांगणं आहे. समीक्षा पॉडकास्टच्या या भागात आज आपण भेटलोत नायप्लासच्या मार्केटिंग डायरेक्टर आणि मॅनेजिंग डायरेक्टरना आणि त्यांच्याकडनं जाणून घेतलेत त्यांच्या बिझनेसच्या काही खास गोष्टी आणि त्यांनी युवांना दिलेला संदेशसुद्धा. अशाच वेगवेगळ्या विषयांवरील पॉडकास्ट बघण्यासाठी समीक्षा पॉडकास्ट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला या कंपनीविषयी अधिक जर जाणून घ्यायचं असेल तर नायप्लास इंडियाच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.